अगदी 15 ते 20 मिनिटात झटपट तयार होणारं हे हेल्दी आणि टेस्टी सूप. तुम्हाला जर डायजेशन आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल ना, तर हे सूप तुम्ही रोज पिऊ शकता. आणि आपण याच्यामध्ये छान असे फ्लेवर टाकले आहे ना, की जे तुम्ही थंडीमध्ये पण तुमच्या कामात येईल. आज जे आपण सूप बनवलेलं आहे ना, त्याच्यामध्ये 2 जण शेअर करू शकतात. एवढं हे सूप तयार होतं. भरपूर न्यूट्रिएंट या सूपमध्ये आपल्याला मिळतील. वरून झिरो कोलेस्ट्रॉल, झिरो फॅट आणि यात असणाऱ्या कार्बोहायड्रेट्समध्ये ना आपल्याला झटपट एनर्जी मिळते. तुम्ही जर हे सूप पिलात ना, तर पटकन असं एनर्जेटिक फील कराल. तुम्हाला पाहिजे त्या थिकनेसचं तुम्ही हे सूप तयार करू शकता. आणि एकंदर काय, सर्वात शेवटी अतिशय रुचकर हे सूप तयार होतं. आणि तुम्ही रंग बघा, किती सुंदर रंग आलेला आहे आपल्या सूपला. आणि अतिशय साध्या पद्धतीने आपण हे सूप तयार केलेलं आहे. येस, सुपर. टेस्ट करूया. सुपर एक्सलंट झालेलं आहे. नमस्कार, सुषमाज हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि हिवाळा लागला की आपल्याला असं सारखं काहीतरी गरम खावंसं किंवा प्यावंसं वाटतं. आणि त्याच्यासाठीच आपण आज जे आहे ते मस्त सुपर हेल्दी आणि टेस्टी असं बीटरूट सूप बनवत आहे. आणि आपण याच्यामध्ये इतके फ्लेवर ॲड केले आहे ना, तर हे पिल्यानंतर किंवा तुम्ही कुणाला जरी प्यायला दिलं तर कोणी ओळखणार नाही की हे बीटरूटचं सूप आहे म्हणून. पण एकदम टेस्टी हे सूप बनतं. पटकन होणारी रेसिपी आहे. आपण रेसिपी बघूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी पाहूया. इथे मी 2 बीटरूट पाण्यात टाकून घेतलेले, कारण याला स्वच्छ धुवून घ्यायचं. याची आपण सालं काढून घेऊया. सालं काढून झाल्यानंतर हा समोरचा जो पोर्शन असतो तो काढून घ्यायचा. आणि हा जो पाठीमागचा पोर्शन आहे हा पण काढून घेऊ आपण. आता हे ना पाण्यात टाकून द्यायचे, एकदा धुवून घ्यायचे परत त्याची सालं काढून झाल्यानंतर. आणि पाण्यात धुवून घेतल्यानंतर याचे आपण असे छोटे छोटे काप करून घेऊ अशा पद्धतीने. त्यानंतर मी हा छोटा एक कांदा घेतला या आकाराचा. याची पण वरची सालं काढून घेऊन आपण याचे 2 ते 4 तुकडे करून घेऊ. खराब असेल तर धुवून घ्यायचा कांदा. आणि थोडंसं हा समोरचा पोर्शन असतो ना तो पण काढून घेऊ आपण कांद्याचा. आता हे मी कांदा आणि बीटरूट या कुकरमध्ये टाकून घेते. तुमच्याकडे छोटा कुकर असेल तर छोटा कुकर घ्या, नसेल तर त्याच्यामध्ये एका छोट्या भांड्यामध्ये तुम्ही टाकू शकता. त्यानंतर ह्या कोथिंबीरच्या काड्या आहेत, धुवून घ्यायच्या, त्या मी टाकून घेते. हे एक गाजर आहे, त्याचं मी साल काढून घेतलं आणि याचे 2 तुकडे फक्त मी करते. आणि हे 4 ते 5 फ्रेंच बीन्स आहे, त्याचं पाठीमागचं आणि पुढचं कापून घ्यायचं. तर त्या मी अशा अख्ख्याच टाकून घेते त्याच्यामध्ये. आणि हा जो ओला कांदा असतो ना त्याची ही पात आहे मी घेतलेली, ती पण मी अशीच टाकून देते याच्यामध्ये. त्यानंतर ह्या 5 लसणाच्या पाकळ्या आहेत. आणि ह्या सगळ्या भाज्यानं धुवून घ्यायच्या टाकायच्या आधी. नंतर हे अर्धा चमचा मिरे आहे, पोहे खायच्या चमचा. आणि हा अर्धा इंची आल्याचा तुकडा आहे, मी याचे सालं काढून घेतले आणि याचे पण मी फक्त 2 पार्ट करून घेते. आता त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. तर जवळपास मी 1 ग्लास पाणी टाकलं याच्यामध्ये. अजून अर्धा ग्लास घालून घेते, म्हणजे 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे आपण. आणि आता कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवरती याच्या 3 ते 4 शिट्ट्या आपण काढून घेऊ. हे तुम्ही सगळं गंजात पण बॉईल करून घेऊ शकता, पण कुकरमध्ये कसं ना पटकन होते आणि छान लवकर बॉईल होतात ते आणि चांगले बॉईल होतात. कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे आणि आपण बघूया. छान, म्हणजे आपलं बीटरूट चांगलं वाफवलं गेलेलं आहे. आता आपण याला गाळून घेऊया, म्हणजे सॉलिड पार्टिकल सगळे वरती राहतील आणि पाणी जे आहे ते खाली राहील. पूर्ण टाकून द्या त्याच्यामध्ये. मस्त फ्रॅग्रन्स येतो आहे आणि तुम्ही बघू शकता पाण्याचा रंग किती छान आलेला आहे. आणि आपल्याला याला सगळं थंड होऊ द्यायचं आहे, पण त्याआधी याच्यामधले काही व्हेजीज आपण काढून घेऊ. तर याच्यामधले ह्या ज्या बीन्स आहे त्या मी काढून घेते, फ्रेंच बीन्स.
कारण आपण बीटरूटचं सूप करतो आहे, त्याच्यामुळे हे मला फक्त याचा स्टॉक पाहिजे होतं, म्हणजे एक फ्लेवर पाहिजे होता. नंतर आपण हा टाकलेला कांदा आहे ना, तो कांदा पण मी काढून घेते. म्हणजे कुठला जो पातीचा कांदा होता ना, हिरवा कांदा, तो मी काढलेला आहे. नंतर हे गाजर पण मी काढून घेते आणि हे जे आपण काड्या टाकल्या होत्या ना कोथिंबिरीच्या, त्या पण काढून घेऊ. तर थोड्याफार राहू देते मी 1-2 आणि बाकीच्या जे आहे ते काढून घेते. थोड्याशा राहू दिल्या मी सगळ्याच काढल्या आणि फ्लेवरसाठी एवढं मी काढून घेतलेलं. आणि आता याला आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि हे जे खालचं पाणी आहे ना, ते फेकायचं नाही आहे. घेतलेले ह्या ज्या भाज्या आहे ना, ह्या मी फेकणार नाही. ह्याच्यामध्ये थोडंसं असं छान मीठ टाकायचं आणि मी खाऊन घेणार आहे. हे बीटरूट पूर्णपणे थंड झालेलं आहे, तर हे मिक्सरच्या पॉटमध्ये आपण टाकून घेऊ आणि याला मिक्सरला फिरवून घेऊ. याला मिक्सरला फिरवून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अशी याची छान पेस्ट तयार झाली आहे. तर सुरुवातीला हे असंच फिरवून घ्यायचं, याच्यामध्ये पाणी न टाकता, कारण आपल्या त्याच्यामधले मिरे वगैरे सगळे आहे ना, ते छान बारीक व्हायला पाहिजे. आता काय करू आपण, हे जे आपलं स्टॉक तयार करून घेतलं होतं ना आपण व्हेजिटेबल, त्यातलं थोडंसं पाणी याच्यात टाकून घेऊ. हे पाणी पण थंड होऊ द्यायचं, नंतर टाकायचं. गरम गरम नाही घालायचं. तर खूप जास्त नाही टाकलं मी, अर्धा वाटी वगैरे टाकलं असेल. आणि परत आपण एकदा हे आता फिरवून घेऊ. आता पाणी टाकून पण फिरून झालेलं आहे. तर परत मी यातलं थोडंसं पाणी याच्यामध्ये घालते. आता फिरवायची गरज नाही आपल्याला. आणि हे आपण एकदा मिक्स करून घेऊ सगळं. आणि ही सगळी प्युरी आपण आता गाळून घेऊ. तुम्ही डायरेक्ट तशी पण यूज करू शकता, पण गाळून घेतल्यामुळे काय होतं, सुपाला एक छान फाईननेस येतो, म्हणून गाळून घ्या. त्याच्यामधलं तसंही सगळं निघून जातं. हा पूर्ण जो हे आहे आपण असा चमच्याच्या साहाय्याने तो काढून घेऊ. आता हे जे आपलं पाणी होतं ना उरलेलं, मी एका दुसऱ्या भांड्यात काढलेलं आहे. तर हे थोडं थोडं त्या मिक्सरच्या पॉटमध्ये मी टाकते आणि मिक्सरचं जे पॉट आहे ना, त्याच्या आजूबाजूला जे सगळं लागलं आहे ना, ते काढून घ्यायचं मिक्सरच्या पॉटचं. आणि हे पण आपण याच्यामध्ये टाकून, मिक्सरच्या झाकणाला पण बरंच लागलं होतं. आणि आता थंडीमध्ये ना इतका छान फ्लेवर देतो आपण, अद्रक लसूण हे सगळं टाकलं ना. आणि खूपदा अशी सर्दी होते किंवा असं सर्दी झाली नाही आहे तरी पण हे इतकं सुरूच लागतं, खूप मस्त. आणि तुम्ही बघू शकता याच्यामधून सगळं निघून गेलेलं आहे, काही राहिलेलं नाही आहे. आणि सगळ्याचे फ्लेवर पण आपल्या याच्यामध्ये आलेले आहे त्या सूप. आणि इथे तुम्ही सुपाची जी कन्सिस्टन्सी आहे ना, ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तुम्हाला जर सूप हे दाटसर पाहिजे असेल तर पाणी कमी घालायचं, आणि पातळसर पाहिजे असेल तर पाणी जे आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं. तर तुम्ही बघू शकता अशा कन्सिस्टन्सीचं हे सूप आपलं तयार झालेलं आहे. पण मी जो आहे ना, हा जो आपण स्टॉक तयार करून घेतला होता ना, तो मी सगळा त्याच्यामध्ये टाकून देते, कारण मी थोडंसं पातळ करून घेते. आता 2-3 उकळी आल्यावरती थोडासा घट्टपणा त्याला येतोच. आणि तुम्ही बघू शकता सूप जे आहे ते रंग किती छान आलेला आहे आणि सुगंध मस्त येतो आहे या सूपाचा. आपण जेव्हा बाहेरचं सूप पितो ना, तर आपण बघतो की एक थोडी वेगळी कन्सिस्टन्सी त्याला असते, तर प्रत्येक वेळेस त्याच्यामध्ये कॉर्नस्टार्च टाकलेलं जातं. तशा प्रकारचं जर अपिअरन्स पाहिजे असेल सूपचं तर तुम्ही टाकू शकता. 1 ते 1.5 टीस्पून जे आहे ते कॉर्नस्टार्च घ्यायचं, ते थोडंसं मिक्स करायचं पाण्यामध्ये, छान घोळ त्याचा तयार करायचा आणि तो मग याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. आणि आता आपण त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा मीठ आहे, नॉर्मल मीठ आहे, पाव चमचा काळं मीठ आहे, त्याच्यामुळे फ्लेवर येतो छान. अर्धा चमचा जे आहे ते भाजलेले जिरेची पावडर आपण टाकून घेऊ. याला मिक्स करून घेऊ आणि आता याला छान आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे, तर त्यासाठी आपण आता हे गॅसवरती ठेवून देऊ. 2 ते 3 फक्त याला आपण बॉईल येऊ देऊ आणि जास्त उकळायचं नाही आहे. इथे अजून तुमच्याकडे एक ऑप्शन आहे की इथे तुम्ही तडकाही देऊ शकता, तेल घालून, इथे थोडंसं जिरं घालून. आणि तुम्ही बघू शकता सूपला जे आहे ते छान बॉईल आलेलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये मी हे घरचंच बटर आहे, व्हाईट बटर, ते टाकून घेते. साधारण 1 चमचा बटर आहे, त्याच्यामुळे एक थोडंसं छान क्रीमी टेस्ट त्याने येतं. आणि त्या बटरला जे आहे ते त्याच्यामध्ये मेल्ट होऊ देऊ, तोपर्यंत हे आपण गॅसवरतीच राहू देऊ. इथे आपलं हे सूप अगदी रेडी आहे, गरमागरमच सर्व करायचं. तर या पद्धतीने तुम्ही एकदा हे सूप नक्की ट्राय करा आणि आवडलं तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.